शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, उशिरा गहू लागवड म्हणजेच जर का तुम्ही डिसेंबरच्या एंडिंगला आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये गव्हाची लागवड जर का करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण 100% बघा. मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये उशिरा गहू लागवड पद्धत त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. भरपूरशा शेतकऱ्यांचं गहू आता फुटव्या अवस्थेमध्ये आहेत, त्याच्यानंतर कांडी अवस्थेमध्ये आहेत आणि काही शेतकऱ्यांचा आता ओंबी अवस्थेमध्ये आहेत. तर मित्रांनो, गव्हाची लागवड ही 15 ऑक्टोबरपासून तर 15 नोव्हेंबर लोक त्या ठिकाणी असते. म्हणजे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये परिपूर्ण त्या ठिकाणी लागवड केली तर चालते. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये जर का आपण गव्हाची लागवड केली तर आपल्याला चांगल्याच प्रकारचा उतार आणि चांगल्याच प्रकारचं गहू हे उत्पादन त्या ठिकाणी देत असतं. तर मित्रांनो, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे शेत आहेत ते शेत त्या ठिकाणी आता उशिरा म्हणजे तयार होत आहेत. म्हणजे काही शेतकऱ्यांनी मक्कीची लागवड केली होती, काही शेतकऱ्यांनी डबल टिबल माल घेतला होता, काही शेतकऱ्यांचं भाजीपाला पिकं असेल तर ते शेतकरी आता त्यांचं शेत त्या ठिकाणी रिकामं होत आहेत आणि रिकामं झालं असताना आता ते शेतकरी गहू या पिकाची लागवड त्या ठिकाणी करत आहेत. तर मित्रांनो, आता जर का तुम्ही डिसेंबरच्या एंडिंगला आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये गहू या पिकाची लागवड करत आहात तर हा व्हिडिओ संपूर्ण त्या ठिकाणी बघा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उशिरा गहू लागवड हे तंत्रज्ञान त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर का आपण उशिरा गव्हाची लागवड करत असेल तर आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाची आहेत आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत तर आपण त्या रीतसर त्या ठिकाणी बघू. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारचं बियाण्याची निवड करायची आहे आणि बियाणाची निवड करताना आपल्या जमिनीमध्ये जी बियाणाची मात्रा आहेत तर ती मात्रा थोडी आपल्याला शिल्लक टाकायची आहेत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण जे बी निवडतो तर बी निवडत असताना काही शेतकरी आता घरगुती बियाणं वापरतात, काही शेतकरी पॅकिंगचं बियाणं वापरतात. तर मित्रांनो, जर का तुम्ही पॅकिंगचं बियाणं वापरत असाल म्हणजे थैलीचं बियाणं, तर मित्रांनो तुम्ही अजित2 ही बियाणाची लागवड त्या ठिकाणी करू शकता. त्याचं एकरी प्रमाण आपण त्या ठिकाणी 50 किलो असं वापरायचं आहे. कारण की जर का आपण बियाणाची थोडंसं कमी वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी फुटवी अवस्था त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. कारण की लेट पेरणी झाल्यामुळं आपल्याला फुटव्यांची जी समस्या असते तर ती समस्या गहू पिकामध्ये उद्भवत असते. म्हणजे जास्तचा फुटवा त्या ठिकाणी गहू करत नसतो म्हणजे उशिरा झाल्याच्या नंतर. तर त्याच्यासाठी आपल्याला एकरी 50 किलो बियाणं हे त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि 50 किलो बियाणं वापरल्याच्या वेळेस आपल्याला खताची मात्रासुद्धा त्या ठिकाणी चांगली घ्यायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजित2 या बियाणाची लागवड त्या ठिकाणी करायची आहे. जर का तुमच्या भागामध्ये दुसरं एखादं बियाणं असेल तर तुम्ही ते सुद्धा लागू शकतात. परंतु शेतकऱ्यांचा अनुभव आणि त्या ठिकाणी बियाणं चांगल्या प्रकारचं असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही माझ्या सांगण्यानुसार किंवा माझा एक अनुभव आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा एक हा बेसिक अनुभव आहे, तर तो अनुभव मी तुमच्याशी सांगत आहेत. तुम्ही अजित2 या बियाण्याची लागवड करू शकता. ते बियाण्याची लागवड करत असताना तुम्हाला 50 किलो एकरी हे बियाणं घ्यायचं आहे. मित्रांनो, 50 किलो बियाणाच्या नंतर आपल्याला खत व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. तर त्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला DAP हे खत घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे 1840 त्या ठिकाणी घेणं महत्त्वाचं आहे. कारण की याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहेत आणि नायट्रोजनचं प्रमाणसुद्धा आहे. तर तेव्हाच आपण DAP हे खताचं त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि शक्य झालो तर आपल्याला दाणेदार ह्युमिक जर का भेटलं, जसं सुमोटोमो केमिकल या कंपनीचं लाटू हे येतं, तर तुम्हाला दाणेदारचं त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे. जेणेकरून लवकरात लवकर आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारच्या पांढऱ्या मुळ्या लवकरात लवकर काढणं आणि झपाट्यानं वाढ त्या ठिकाणी होऊ शकते. तर मित्रांनो, खत घ्यायचं आहे आणि खतामध्ये दाणेदार ह्युमिक त्या ठिकाणी घ्यायचं आहे. तर तुम्ही 1840 घेऊ शकता म्हणजे DAP घेऊ शकता किंवा 20-20-13 सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि किंवा जर का तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही 10-26-26 या खताचं सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकता. परंतु तुम्हाला दाणेदार ह्युमिक ही त्या ठिकाणी कंपल्सरी करायचं आहे, कारण की आपली उशिरा पेर असल्यामुळं. तर मित्रांनो, आता आपण बियाणाची निवड केली, बियाणं किती टाकायचं हे पण समजून घेतलं, खत कोणतं टाकायचं हे पण समजून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला जे पाणी व्यवस्थापन करायचं आहे तर ते पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं करणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण बियाण्याची लागवड करतो तर बियाण्याची लागवड केल्याच्या नंतर म्हणजे आपण गहू लागवड केल्याच्या नंतर आपल्याला जर का शक्य झालं तर तुम्ही तो गहू स्प्रिंकलरच्या साहाय्याने भरा. म्हणजे सुरुवातीला स्प्रिंकलरच्या साहाय्याने भरा. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण दुसरं पाणी देतो तर ते दुसरं पाणी हे आपण डायरेक्ट सरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरू शकतो. जेणेकरून आपण स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर का गहू भरला तर आपल्याला जिथलं जे आपण बियाणं टाकले ते बियाणं 100% त्या ठिकाणी उगून येतं. तर आपल्याला शक्य झालं तर आपल्याला स्प्रिंकलरच्या साहाय्याने गहूची भरणी करायची आहे आणि दुसरं पाणी आपल्याला पाणलोटच्या साहाय्याने द्यायचं. म्हणजे आपण सरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुसरं पाणी देऊ शकतो.
त्याच्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपला गहू हा उगून येतो, उगून आल्याच्या नंतर ज्यावेळेस 15 किंवा 20 दिवसाचा होतो, तर त्यावेळेस बरेचसे शेतकरी युरियाचा वापर करतात, म्हणजे पहिला डोस त्या ठिकाणी खताचा वापर त्या ठिकाणी करत असतात. तर काही शेतकरी हे 30-35 दिवसात झाल्यानंतर करतात, तर काही शेतकरी हे 25-30 दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी जम्पलिंग होत असते, म्हणजे खताचा नेमका डोस केव्हा द्यायचा हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे समजत नसतं. तर मित्रांनो, आपल्याला उशिरा पेर असल्यामुळं आपल्याला 15 किंवा 16व्या दिवशी त्या ठिकाणी खताचा डोस घ्यायचा आहे, आणि त्या खतामध्ये आपण एकरी 40 किलो हे युरिया त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे एका एकरामध्ये 40 किलो युरिया आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. तर मित्रांनो, 40 किलो युरिया देत असताना आपल्याला त्यासोबत झिंक त्या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे आपण दाणेदार फॉर्ममधलं झिंक असेल किंवा पावडर फॉर्ममधलं झिंक असेल, तर म्हणजे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं ते सुद्धा आपण मिक्स करून त्या ठिकाणी टाकू शकतो. म्हणजे 40 किलो युरिया आणि 10 किलो झिंक सल्फेट त्या ठिकाणी मिक्स करून गावामध्ये टाकू शकतो. तर मित्रांनो, युरिया आणि झिंक जर का आपण पहिल्या पाण्याच्या माध्यमातून दिलं, तर आपल्याला सुरुवातीलाच आपल्या गहू पिकामध्ये चांगल्याच प्रकारचा फुटवा त्या ठिकाणी बघायला भेटेल, आणि आपल्या गावाची एकसारखी समान वाढ आपल्याला बघायला भेटेल. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण गव्हाची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला पहिलं युरिया आणि झिंक सल्फेट टाकणं खूप महत्त्वाचं आहे, आणि आपण याचा वापर 18 किंवा 20व्या दिवशी त्या ठिकाणी करू शकतो, म्हणजे पहिल्या पाण्याच्या वेळेस करू शकतो. आता आपण दुसरं पण खत व्यवस्थापन जाणून घेतलं. आता आपल्याला जी पहिली फवारणी आहे गहू पिकामध्ये, तर ती घेणं, आता आपल्याला गहू पिकामध्ये जी पहिली फवारणी आहे तर ती समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, बरेचसे शेतकरी हे फुटव्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी फवारणी घेत असतात, परंतु ऑलरेडी आपली जी पेरणी आहेत, गव्हाची लागवड आहेत, तर ती आपली ऑलरेडी उशिरा आहेत, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला आणि डिसेंबरच्या एंडिंगला. तर मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी हे 20-22 दिवसाच्या मध्ये घेणं महत्त्वाचे आहेत. तर याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी मेसी घेऊ शकतो. सुमोटोमो केमिकल या कंपनीचं मेसी त्या ठिकाणी 25 mlच्या टाकीला 25 ml म्हणून त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर एक बुरशीनाशक घेऊ शकतो. बुरशीनाशकमध्ये आपण साप घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण होशी त्या ठिकाणी घेऊ शकतो. होशीनं आपल्या गहू पिकाची चांगल्या प्रकारची वाढ होईल, आणि त्याच्यासोबत आपण 1261 त्या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो, औषध डबल लक्षात ठेवा, एक मेसी घ्यायचं आहे, एक साप घ्यायचा आहे बुरशीनाशक, आणि एक त्या ठिकाणी होशी घ्यायचं आहे टॉनिक, आणि एक 1261 विद्रावक खत त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मित्रांनो, एकंदरीत ह्या औषधाची आपण फवारणी केली तर आपल्याला सुरुवातीला मध्ये खोडाळीचं त्या ठिकाणी नियंत्रण बघायला भेटेल. म्हणजे खोडाळीला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा फरक त्या ठिकाणी बघायला भेटेल. आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचा फुटवा सुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटेल, आणि बुरशीजन्य जो रोग असेल तो सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा फरक त्या ठिकाणी पडेल. एकंदरीत मित्रांनो, अशा फवारणी आपल्याला घेत जायची आहेत, आणि आपल्याला त्या ठिकाणी पाणी देत जायचे आहेत. आपण जर का उशिरा पेरणी केली तर आपल्याला पाण्याचं नियोजन हे चांगल्या प्रकारचं करणं महत्त्वाचं आहे, आणि लवकरात लवकर पाणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण परिपूर्ण उशिरा पेरणी कशी करायची आहेत, आणि उशिरा पेरणीमध्ये आपण काय काय गहू या पिकामध्ये करू शकतो, याचं आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, धन्यवाद.